एक्सक्यूज मी, रामाश्रय रिसोर्ट सोनसरी यही है, लेकिन आप कौन है? प्रताप, सूर्य प्रताप सुभानराव देशमुख. मला सांगा, नंदिता आणि तिचे आई वडील इथेच आलेत ना? नंदिता वो फुस हाँ? वो नागिन? नाही, असं तिला वाटतंय की ती नागिण आहे. असू दे, पण ती जशी आहे तशी मला आवडते. आफ्टर ऑल माझी होणारी बायको आहे ना ती. मतलब तुम वो है? हो, मीच. मला सांगा, कुठे आहे ती? ती म्हणजे अचानक निघून गेली न सांगता. मला ना तिची खूप काळजी वाटायला लागली, म्हणून लगेच इथे आलो. कुठे आहे ती? वो उधर सनी दादा के साथ है. वो सनी है ना, हमारे गांव का दादा है, वो डेंजर है वो. नंदिता त्याच्यासोबत काय करते? वो नागमैन साहब जब इधर आया ना, तब मुझको सब समझ में आया कि सनी दादा जो है ना, वो हमारा सोनसरी का सिर्फ दादा नहीं है, वो नाग दादा है. वो इसका है ना लवर नाग है, पिछले जन्म का. अभी ये जन्म में आ गया है दोनों. नाग लव स्टोरी पार्ट 2. तन डोले मेरा मन डोले, तन डोले मेरा. झालं करून? गप्पा बस. माझ्या समोर माझ्या बायकोचं नाव कुणाबरोबरही जोडतोयस आणि नाचतोयस. असं तुला मारेन. साहब जी, मैंने कुछ नहीं किया साहब जी, मैंने कुछ नहीं, मैं सिर्फ बोला है साहब जी. मैं बोलेगा तो बोलेगा कि बोलता है तुम. एक गपरे. माझ्या नंदिताला फुस लावणार आहे त्या. फुस नाही. बहादूर, ते काहीतरी बोलतायत ना, पूर्ण बोलू देत त्यांना. त्या नागाला मी आता सोडणार नाही. नाही, गेल्या जन्मी तो माझ्या हातून मेला, पण या जन्मी तो सुधारला नाही. आता या जन्मातही मी त्याला सोडणार आहे. कुठे आहे तो? कुठे? नंदिता, साहब जी रुको. नंदिता, हमारे रामाश्रय में खून खराबा मत करो साहब जी. माळी बुवा, ओ माळी काका, माळी काका, माळी काका, ऐक. काय विधी चालू व्हा, मध्येच बोलायचा नाही. विधी करताय? हा, मग रात्री काय करणार? तो मोठा विधी, हा विधीच्या आधीचा विधी. विधीच्या आधीचा विधी म्हणजे? म्हणजे हो, विधी विधी. काय करता नक्की? म्हणजे आपलं ठरलं होतं ना नाटक करायचं. कोणाचा ठरला होता? असं काय होतं? आपलं ठरलं होतं की. कसला ठरला होता? ठरवलं नव्हतं का आपण नाटक करूया म्हणून? आपलं काय ठरलं होता? त्या पोरीच्या अंगात नागाचा भूत आणा, तर विधी करून उतरवायचा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला, आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.